आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंग कसे रीड करायचे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा टेक्निकल ड्रॉइंग आणि आर्टिस्टिक ड्रॉइंग यामध्ये काय फरक आहे. आर्टिस्टिक ड्रॉइंग यामध्ये ज्या गोष्टी असतात त्यामध्ये कुठलीही समानता नसते आणि यामध्ये आर्टिस्ट हे आपल्या इमॅजिनेशनचा वापर करून इम्प्रॅक्टिकल आणि इनलॉजिकल गोष्टी ड्रॉ करतात. आणि टेक्निकल ड्रॉइंग यामध्ये इंजिनियर्स लॉजिकचा वापर करून ॲक्युरेट डायमेन्शनचा वापर करून पार्टचे ड्रॉइंग काढतात आणि या ड्रॉइंगचा वापर मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि प्रोडक्टच्या कन्सिस्टन्सीला मेंटेन करण्यासाठी केला जातो. वाय इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स आर यूज्ड. इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा वापर का केला जातो. Engineering drawings communicate design ideas and technical information to engineers and other professionals throughout the design and development process. Engineering drawingचा वापर हे डिझाईन अँड डेव्हलपमेंट प्रोसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसच्या वेळी इंजिनियर्स किंवा मॅन्युफॅक्चरर्सना एखाद्या पार्टचे डिझाईन आणि टेक्निकल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी केला जातो. इम्पॉर्टंट फॅक्टर्स इन द ड्रॉइंग. Drawing should be able to communicate to engineers and other professionals without any doubt. ड्रॉइंग हे असे असावे की इंजिनियर्स किंवा मॅन्युफॅक्चरर्स यांना ड्रॉइंग हे सहजपणे आणि स्पष्टपणे समजले पाहिजे, त्यामध्ये कुठलेही डाऊट नसू नये. डिझाईन आयडिया, कन्सेप्ट, जॉमेट्री टू बी क्लिअरली मेन्शन्ड ऑन द ड्रॉइंग. डिझाईन आयडिया, कन्सेप्ट, जॉमेट्री हे ड्रॉइंगवर स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे, नाहीतर मॅन्युफॅक्चरिंग वेळी अडचण येऊ शकते. ड्रॉइंग शुड बी ॲज पर दी स्टँडर्ड. ड्रॉइंग हे स्टँडर्डनुसार असावे, कारण एखादा पार्ट वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जर आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असतो तर त्या सर्वांना हे ड्रॉइंग सहजपणे समजले पाहिजे आणि त्या सर्वांचे अंडरस्टँडिंग हे सेम असले पाहिजे, त्यामुळे पार्ट मॅन्युफॅक्चरिंगला सोपा जातो. ड्रॉइंग्स टू बी प्रिपेअर्ड बाय कन्सिडरिंग द मॅन्युफॅक्चरिंग फिजिबिलिटी. मॅन्युफॅक्चरिंग फिजिबिलिटीचा विचार करून ड्रॉइंग तयार केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ड्रॉइंगवर मटेरियल दिलेले आहे आणि ते मटेरियल इंडियन मार्केटमध्ये सहज अवेलेबल होत नसेल तर ते मटेरियल प्रोक्युरमेंटला तसेच मॅन्युफॅक्चरिंगला अडचण करू शकते. त्यामुळे जे इंडियन मार्केटमध्ये अवेलेबल आहे तेच मटेरियल ड्रॉइंगवर दिले पाहिजे. तसेच ड्रॉइंगवर डायमेन्शनला आपण क्लोज टॉलरन्स दिलेले आहे आणि ते टॉलरन्स अवेलेबल असलेल्या मशीनवर अचीव होत नसेल तर मॅन्युफॅक्चरिंगला अडचण येऊ शकते. तर या सर्व गोष्टींचा विचार करून ड्रॉइंग तयार केले पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंगसाठी 3D मॉडेलचा वापर का केला जातो. 3D models are good to have, but it doesn't provide the required data. 3D मॉडेल असणे हे चांगले आहे, परंतु मॅन्युफॅक्चरिंगसाठी गरज असलेली माहिती हे 3D मॉडेलवर दिले जात नाही. 3D मॉडेलचा वापर हे एखादं पार्ट ॲक्च्युअलमध्ये कसा दिसतो त्यासाठी केला जातो. इंजिनिअरिंग ड्रॉइंग ऑफर्स फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड रिक्वायरमेंट, but 3D model doesn't provide it. इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर डायमेन्शन्स, जॉमेट्री, टॉलरन्सेस, मटेरियल टाईप, फिनिश, प्रोजेक्शन आणि बिल ऑफ मटेरियल हे सर्व माहिती दिले जाते, परंतु 3D मॉडेलवर हे सर्व माहिती देता येत नाही. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगसाठी 3D मॉडेलचा वापर करता येत नाही. मी आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपण इथे ड्रॉइंग बघत असाल. हे ड्रॉइंग एका पंपाचे शाफ्ट आहे. शाफ्ट हे कसं दिसतंय ते फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये दाखवलेले आहे. शाफ्टला डायमेन्शन, टॉलरन्स आणि सरफेस फिनिश दाखवलेले आहे. तसेच शाफ्टचे मटेरियल आणि हीट ट्रीटमेंटसुद्धा दिलेले आहे. आता आपण थोडे डिटेलमध्ये समजून घेऊया. हे आहे टायटल ब्लॉक. यामध्ये ड्रॉइंग नंबर,
रिव्हिजन नंबर, पार्ट नेम, प्रोजेक्शन सिम्बल, स्केल, वेट ह्या सर्व गोष्टी दिलेल्या असतात। आता तुम्ही इथं बघत असाल ह्या टायटल ब्लॉकमध्ये ड्रॉइंग नंबर दिलेले आहे, रिव्हिजन नंबर दिलेले आहे, शीट दिलेले आहे, शीट 1 ऑफ 1 किंवा 1 ऑफ 2, 2 ऑफ 2, म्हणजे एकूण हे ड्रॉइंग किती शीटमध्ये आहे ते इथं मेन्शन केले जाते। तसेच ड्रॉइंग हे कुठल्या प्रोजेक्शनमध्ये आहे, फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये आहे की थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये आहे त्याचे इथं सिम्बल दिले जाते। तसेच हे ड्रॉइंगचे स्केल दिले जाते ते आहे 1:1, शीट साईज आहे A3। जर आपण या ड्रॉइंगचे प्रिंट A3 शीटवर जर काढत असेल तर तेव्हाच ह्याचे स्केल 1:1 असेल। जर आपण A3 सोडून दुसऱ्या कुठल्याही शीटवर ह्या ड्रॉइंगचे प्रिंट काढत असाल तेव्हा याचे स्केल 1:1 राहणार नाही। तसेच टायटल ब्लॉकमध्ये वेट दिले जाते आणि या पार्टचे टायटल दिले जाते। तसेच ड्रॉइंग कोणी काढलंय, कोणी चेक केलंय आणि कोणी अप्रूव्ह केलंय त्यांचे नाव आणि डेट्स इथं मेन्शन केले जाते। आता इथं तुम्ही बघत असाल शाफ्ट आहे, हे शाफ्ट फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू मध्ये दाखवलेले आहे। आता जसे तुम्ही ते बघत आहात शाफ्ट हे फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू मध्ये दाखवलेले आहे। शाफ्टचे सर्व पॅरामीटर्स इथं दिलेले आहेत। शाफ्ट हे 4 स्टेप मध्ये आहे। पहिला जो स्टेप आहे तो 36 डायमीटर आहे, दुसरा स्टेप आहे तो डायमीटर 44 आणि लेंथ 21 आहे, तिसरा जो स्टेप आहे त्याचे डायमीटर 35 mm आणि लेंथ हे 38 mm आहे। तसेच चौथा जो पॅरामीटर आहे त्याचे डायमीटर 30 आहे आणि त्याचे लेंथ आपल्याला ह्या इथं कॅल्क्युलेशन करून काढावं लागेल। म्हणजे ह्या फेसपासून हा राईट हँड फेस हा 115 आहे, ह्या 115 पासून 38 मायनस केलेत ही जी व्हॅल्यू येईल ते आपल्या चौथ्या स्टेपचे लेंथ असेल। तसेच तुम्ही ते बघत असाल की प्रत्येक डायमीटर जो आहे त्याला टॉलरन्सेस दिलेले आहेत। आता इथं बघत असाल 30 ला -13 मायक्रॉन दिलेले आहे, 36 ला +10 ते 25 मायक्रॉन दिलेले आहे। तसेच डायमीटर 35 ला +10 ते 25 मायक्रॉन टॉलरन्स दिलेले आहे। तसेच तुम्ही ते लेंथला सुद्धा टॉलरन्स दिलेले बघत असाल। हा जो डायमेन्शन आहे 19.8 ह्याला टॉलरन्स ±50 मायक्रॉन दिलेले आहे। आता इथं तुम्ही बघत असाल काही पॅरामीटर्स आहेत त्याला टॉलरन्सेस दिले नाहीत। फॉर एक्झाम्पल 115 mm, 38 mm, 21 mm, 63.6 mm ह्या पॅरामीटर्सला इथं टॉलरन्सेस दिले नाही। तर अशा वेळी आपण ISO 2768 ह्या स्टँडर्डमधून जे पॅरामीटर्स आहेत ज्याला टॉलरन्सेस दिले नाही ते टॉलरन्सेस ह्या स्टँडर्डमधून वापरायचे आहेत। तसेच तुम्ही ते बघत असाल जे शाफ्ट आहे त्याचे सरफेसेस जे आहे त्याचे सरफेस फिनिश पॅरामीटर दिलेले आहे। आता फॉर एक्झाम्पल 36 mm डायमीटर आहे त्याला सरफेस फिनिश दिलेले आहे RA0.8, 35 जो डायमीटर आहे त्याला सरफेस फिनिश दिलेले आहे RA0.8, 30 mm जो डायमीटर आहे त्याला सरफेस फिनिश दिलेले आहे RA1.6। म्हणजे हे जे सरफेस फिनिश दिलेले आहे त्यानुसार आपल्याला ही प्रोसेस ठरवावं लागत आहे। RA0.8 येण्यासाठी आपल्याला ग्राइंडिंग ऑपरेशन करावं लागेल। RA1.6 हे तुम्ही CNC वर पण अचीव करू शकता। तसेच तुम्ही इथे बघत असाल की डायमीटर 36 आणि डायमीटर 35 ला डेटम दिलेले आहे। 35 mm ला डेटम A दिलेले आहे आणि 36 mm डायमीटरला डेटम B दिलेले आहे। तसेच आपण या ड्रॉइंगवर जॉमेट्रिकल पॅरामीटर सुद्धा बघू शकतो। 36 mm डायमीटर जे आहे त्याला सिलेंड्रिसिटी 10 मायक्रॉन आणि कॉन्सेंट्रिसिटी हे 20 मायक्रॉन विथ रिस्पेक्ट टू A म्हणले। म्हणजे 35 mm जो आहे त्याच्या रिस्पेक्ट ह्या 36 mm डायमीटरचे सेंटर किंवा कॉन्सेंट्रिसिटी हे 20 मायक्रॉनमध्ये पाहिजे। तसेच
डायमीटर 35ला सुद्धा सिलेंड्रिसिटी 10 मायक्रॉन दिलेले आहे आणि डायमीटर 30ला कॉन्सेंट्रिसिटी हे 25 मायक्रॉन विथ रिस्पेक्ट टू ए दिलेले आहे। तसेच तुम्ही इथे ड्रॉइंगवर डिटेल ए, बी आणि सी दाखवलेले आहे। हे जे बी आहे, हा जो ग्रू आहे, ह्या ग्रूला त्यांनी डिटेल बी म्हणलेले आहे आणि याचे डिटेल आपण इथे बघत असाल। तुम्ही आता डिटेल बी बघत असाल। ह्या डिटेल बी मध्ये ग्रूचे डायमेन्शन्स दिलेले आहेत। ग्रूची विड्थ आहे 1.6 mm, त्याचे टॉलरन्स आहे 0.15। तसेच हा जो ग्रू आहे छोट, त्याचे डायमीटर हे 33 mm आहे। तसेच तुम्ही इथे बघत असाल डिटेल बी, ह्याचे स्केल आहे 4:1, म्हणजे हा एनलार्ज स्केल आहे। तसेच आपण डिटेल सी बघूया। आता इथे तुम्ही डिटेल सी मध्ये बघत असाल रेडियस 0.5 दिलेले आहे आणि ह्याचे चॅम्पर हे 2x15 डिग्री दिलेले आहे। तसेच तुम्ही ते ड्रॉइंगवर बघत असाल की ह्या शाफ्टचे मटेरियल दिलेले आहे। ते मटेरियल आहे 20 mm CR5 किंवा 16 mm CR5। तसेच ह्या शाफ्टचे हीट ट्रीटमेंट सुद्धा दिलेले आहे। ते आहे केस कार्बोरायझिंग, हार्डनिंग आणि टेम्परिंग। आणि तसेच ह्याचे केस डेप्थ हे 0.8 ते 1.2 mm मध्ये पाहिजे ॲट 550 HVN ला। तसेच हे जे सरफेस आहे त्याचे हार्डनेस आफ्टर हीट ट्रीटमेंट हे आपल्याला 37 ते 42 HRC पाहिजे। तसेच ड्रॉइंगवर काही नोट्स सुद्धा दिलेले असतात। अनलेस अदरवाइज स्पेसिफाईड ऑल डायमेन्शन्स आर इन mm। ह्यामध्ये जे काही डायमेन्शन्स दिलेले आहे हे सर्व mm मध्ये आहे। अनमेन्शन्ड टॉलरन्स ॲज पर ISO 2768M। जसे आपण मगाशी म्हणलो, ज्या पॅरामीटर्सला टॉलरन्सेस दिले नाही त्यासाठी आपल्याला हे स्टँडर्ड प्रेफर करावे लागेल। या स्टँडर्डमध्ये टॉलरन्सिंग कसं घ्यायचं आहे ते दाखवलेले आहे। तसेच रिमूव्ह ऑल शार्प बर्स अँड शार्प एजेस। मशीनिंग करताना काही बर्स येतात किंवा शार्प एजेस क्रिएट होतात, तर ते रिमूव्ह केले पाहिजे। तसेच ड्रॉइंगवर जे पॅरामीटर्स मेन्शन केले नसते त्याचे व्हॅल्यू काय घ्यायचे ते इथं दिलेले असते। फॉर एक्झाम्पल अनमेन्शन्ड सरफेस फिनिश। आता तुम्ही इथे बघत असाल हे जे 2 फेस आहेत, लेफ्ट हँड अँड राईट हँड फेस, ह्याला सरफेस फिनिश दिलेले नाही। तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला ह्या 2 फेसचे सरफेस फिनिश हे RA 6.3 कन्सिडर करायचं आहे। तसेच ड्रॉइंगवर ज्या ठिकाणी रेडियस असेल किंवा चॅम्पर असेल, अंडरकट असेल, ते जर ड्रॉइंगवर दिले नसेल तर त्या कंडिशनमध्ये इथं मेन्शन केले जातात। ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, यामध्ये ऑर्थो म्हणजे राईट अँगल म्हणजेच काटकोन आणि ऑर्थोग्राफिक म्हणजे राईट अँगल ड्रॉइंग म्हणजे काटकोन रेखाचित्र। जसे तुम्ही इथं इमेजमध्ये बघत असाल, जेव्हा प्रोजेक्टर हे ज्या प्लेनवर प्रोजेक्शन मिळतंय त्या प्लेनला प्रोजेक्टर हे परपेंडिक्युलर असते, त्यालाच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन असे म्हणतात। ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हे एक प्रकारचे टेक्निकल ड्रॉइंग आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या रेफरन्स प्लेनवर एखाद्या ऑब्जेक्टचे डिफरंट व्ह्यू मिळवले जाते, जेव्हा प्रत्येक प्रोजेक्टर हे प्रत्येक प्लेनला परपेंडिक्युलर असते। येथे दाखवल्याप्रमाणे 3 रेफरन्स प्लेन आहेत, ते म्हणजे वर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन आणि प्रोफाइल प्लेन। तसेच व्ह्यूचे अनेक प्रकार आहेत, ते म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, बॉटम व्ह्यू आणि रियर व्ह्यू। यामध्ये 4 वेगवेगळे क्वाड्रंट आहेत, ते म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट। फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन, सेकंड क्वाड्रंट म्हणजे सेकंड अँगल प्रोजेक्शन, थर्ड क्वाड्रंट म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन आणि फोर्थ क्वाड्रंट म्हणजे फोर्थ अँगल प्रोजेक्शन। फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑब्जेक्ट हे हॉरिझॉन्टल प्लेनच्या वर आणि वर्टिकल प्लेनच्या समोर असते। सेकंड क्वाड्रंटमध्ये ऑब्जेक्ट हे हॉरिझॉन्टल प्लेनच्या वर आणि वर्टिकल प्लेनच्या मागे असते। थर्ड क्वाड्रंटमध्ये
ऑब्जेक्ट हे हॉरिझॉन्टल प्लेनच्या खाली असते आणि वर्टिकल प्लेनच्या मागे असते. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये ऑब्जेक्ट हे हॉरिझॉन्टल प्लेनच्या खाली आणि वर्टिकल प्लेनच्या समोर फर्स्ट अँगल प्रोजेक्शन. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असते. जसे तुम्ही इथे बघत असाल, वर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन आणि प्रोफाईल प्लेन यांची मांडणी फर्स्ट अँगलमध्ये कसे केले जाते हे समजून घेऊयात. यामध्ये हॉरिझॉन्टल प्लेन हे 90 डिग्रीला खालच्या दिशेने रोटेट केले जाते आणि प्रोफाईल प्लेन हे 90 डिग्रीला उजव्या दिशेला रोटेट केले जाते. म्हणजेच टॉप व्ह्यू हे फ्रंट व्ह्यूच्या खाली येते आणि लेफ्ट हँड व्ह्यू हे राईट साईडला येते. थर्ड अँगल प्रोजेक्शन. थर्ड अँगल प्रोजेक्शन हे थर्ड क्वाड्रंटमध्ये असते. जसे तुम्ही इथे बघत असाल, वर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन आणि प्रोफाईल प्लेन यांची मांडणी थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये कसे केले जाते हे समजून घेऊया. यामध्ये हॉरिझॉन्टल प्लेन हे 90 डिग्रीला वरच्या दिशेने रोटेट केले जाते. प्रोफाईल प्लेन हे 90 डिग्रीला उजव्या दिशेला रोटेट केले जाते. म्हणजेच टॉप व्ह्यू हे फ्रंट व्ह्यूच्या वर येते आणि राईट हँड व्ह्यू हे राईट साईडला येते. येथे फर्स्ट आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मधील डिफरंट व्ह्यूचे पोझिशन दाखवलेले आहे. हे आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचे एक्झाम्पल. हे आहे थर्ड अँगल प्रोजेक्शनचे एक्झाम्पल. आता आपण फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल यामधील फरक समजून घेऊया. फर्स्ट अँगलमध्ये ऑब्जेक्ट हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असते आणि थर्ड अँगलमध्ये ऑब्जेक्ट हे थर्ड क्वाड्रंटमध्ये असते. फर्स्ट अँगलमध्ये ऑब्जेक्ट हे ऑब्झर्वर आणि प्लेन ऑफ प्रोजेक्शनच्या मध्ये असते. थर्ड अँगलमध्ये प्लेन ऑफ प्रोजेक्शन हे ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्टच्या मध्ये असते. फर्स्ट अँगलमध्ये प्लेन ऑफ प्रोजेक्शन हे ओपेक असते, म्हणजे अपारदर्शक असते. आणि थर्ड अँगलमध्ये प्लेन ऑफ प्रोजेक्शन हे ट्रान्सपरंट असते, म्हणजे पारदर्शक असते. फर्स्ट अँगलमध्ये जेव्हा व्ह्यू काढले जाते त्याच्या रिलेटिव्ह पोझिशनला, तेव्हा टॉप व्ह्यू हे फ्रंट व्ह्यूच्या खाली येते आणि राईट हँड साईड व्ह्यू हे लेफ्ट साईडला येते. आणि थर्ड अँगलमध्ये जेव्हा व्ह्यू हे त्याच्या रिलेटिव्ह पोझिशनला काढले जाते, तेव्हा टॉप व्ह्यू हे फ्रंट व्ह्यूच्या वर येते आणि राईट हँड साईड व्ह्यू हे राईट साईडला येते. शक्यतो फर्स्ट अँगल मेथड हे युरोप, इंडिया आणि कॅनडामध्ये वापरले जाते आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन हे शक्यतो युनायटेड स्टेट आणि ऑस्ट्रेलियामध्ये वापरले जाते. हे आहेत फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल याचे सिम्बल. हे आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल प्रोजेक्शनचे आणखी एक उदाहरण. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. इंजिनिअरिंग ड्रॉइंगमधील सरफेस फिनिश. सरफेस फिनिश हे एखाद्या मटेरियलच्या किंवा पार्टच्या सरफेसेसच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाणारे एक सामान्य संज्ञा आहे. सरफेस फिनिशला सरफेस टेक्स्चर किंवा सरफेस टोपोग्राफी असे देखील म्हणतात. सरफेस हे 3 कॅरेक्टरिस्टिक्समध्ये डिफाईन केले जाते. ते म्हणजे ले, सरफेस रफनेस आणि वेव्हीनेस. सरफेस टेक्स्चर हे एक महत्त्वाचा घटक आहे जे स्लाइडिंग दरम्यान फ्रिक्शन कंट्रोल करते. प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हे सरफेस फिनिश प्रोड्यूस करते. सरफेस फिनिश सिंबल आपण जसे इथे बघत आहात, हे
सरफेस फिनिशचे बेसिक ग्राफिकल सिम्बल आहे। यामध्ये 2 अनइक्वल लेंथ असलेले स्ट्रेट लाईन आहेत आणि हे शक्यतो 60 डिग्रीमध्ये इन्क्लाइंड असते आणि हे सिम्बल सरफेस फिनिशला रिप्रेझेंट करते। जसे तुम्ही इथे बघत आहात, बेसिक ग्राफिकल सिम्बलमध्ये हॉरिझॉन्टल बार ॲड केलेले आहे। हे सिम्बल असे दर्शवते की रिमूव्हल ऑफ मटेरियल रिक्वायर्ड, म्हणजे मटेरियलचे सरफेस हे मशीनिंग प्रोसेसनेच रिमूव्ह केले पाहिजे। जसे तुम्ही इथे बघत आहात, बेसिक ग्राफिकल सिम्बलमध्ये सर्कल ॲड केलेले आहे। हे सिम्बल असे दर्शविते की रिमूव्हल ऑफ मटेरियल नॉट परमिटेड, म्हणजे मटेरियलचे सरफेस हे मशीनिंग प्रोसेसने रिमूव्ह करायचे नाही, ते सरफेस कास्टिंग, फोर्जिंग, हॉट किंवा कोल्ड फिनिशिंग, डाय कास्टिंग किंवा पावडर मेटलर्जी या प्रोसेसने सरफेस प्रोड्यूस करायचे आहे। जसे तुम्ही इथे बघत आहात, बेसिक ग्राफिकल सिम्बलमध्ये हॉरिझॉन्टल बार ॲड केलेले आहे। हे सिम्बल असे दर्शविते की यामध्ये सरफेस हे कुठल्याही मेथडने प्रोड्यूस केले जाऊ शकते, मग ते कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल किंवा कास्टिंग, फोर्जिंग, डाय कास्टिंग किंवा पावडर मेटलर्जिकल प्रोसेस असेल। हे आहे कंप्लीट ग्राफिकल सिम्बल। हे आहे पोझिशन ऑफ कॉम्प्लिमेंटरी सरफेस स्ट्रक्चर रिक्वायरमेंट। यामध्ये पोझिशन हे प्रायमरी सरफेस पॅरामीटर इंडिकेट करते। पोझिशन बी हे सेकंडरी सरफेस पॅरामीटर इंडिकेट करते। पोझिशन सी हे मॅन्युफॅक्चरिंग मेथड इंडिकेट करते, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस टर्निंग असेल, मिलिंग असेल, ग्राइंडिंग असेल किंवा कुठले कोटिंग प्रोसेस सुद्धा असेल। पोझिशन डी म्हणजे सरफेस ले आणि ओरिएंटेशन, ह्यामध्ये रिक्वायर्ड असलेले सरफेसचे ले आणि ओरिएंटेशन इंडिकेट करतात। पोझिशन ई म्हणजे मिनिमम मटेरियल रिमूव्हल किंवा मशीनिंग अलाउन्स, यामध्ये मशीनिंग अलाउन्सचे रिक्वायरमेंट इंडिकेट केले जाते। आता आपण बघणार आहोत सरफेस फिनिश चार्ट। आता जसे तुम्ही इथे बघत आहात, इथे 4 कॉलम आहेत। पहिल्या कॉलममध्ये सिंगल ट्रायंगल, 2 ट्रायंगल, 3 ट्रायंगल आणि 4 ट्रायंगल दिलेले आहे। हे सरफेस फिनिशला इंडिकेट करते। दुसरा कॉलम आहे तो सरफेस रफनेसचे ग्रेड। यामध्ये सरफेस रफनेस हे N1 to N12 ह्या ग्रेडमध्ये दिले जाते। थर्ड कॉलम, यामध्ये सरफेस फिनिश हे RA मध्ये दिलेले आहे। RA ची व्हॅल्यू हे 0.025 मायक्रोमीटर ते 50 मायक्रोमीटर असते। फोर्थ कॉलम आहे ते सरफेस फिनिश इन RZ। यामध्ये RZ ची व्हॅल्यू हे 0.1 मायक्रोमीटर ते 200 मायक्रोमीटर असते। सिंगल ट्रायंगल किंवा सरफेस रफनेस ग्रेड N10 to N12 यामध्ये सरफेस हे रफ सरफेस असते आणि हे रफ सरफेस रफ टर्निंग, रफ मिलिंग किंवा ड्रिलिंगने अचीव केले जाते। 2 ट्रायंगल किंवा N7 to N9 ग्रेड, ह्यामध्ये सरफेस फिनिश हे सेमी ग्लॉस सरफेस असते। हे फाईन टर्निंग, फाईन मिलिंग किंवा रफ ग्राइंडिंग मशीनिंगनी अचीव केले जाते। 3 ट्रायंगल आणि रफनेस ग्रेड N4 to N6, यामध्ये सरफेस हे ग्लॉस सरफेस असते आणि हे ग्राइंडिंग किंवा पॉलिशिंग प्रोसेसने अचीव केले जाते। 4 ट्रायंगल किंवा N1 to N3 ग्रेड, यामध्ये सरफेस हे मोस्ट ग्लॉसी सरफेस असते। हे फाईन ग्राइंडिंग, मिरर पॉलिशिंग किंवा सुपर फाईन ग्राइंडिंगने अचीव केले जाते। तर आता आपण सरफेस फिनिश हे कसे चेक केले जाते ते व्हिडिओच्या माध्यमाने बघूया।
इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये सरफेस फिनिश महत्त्वाचे का आहे? एखादे प्रोडक्ट त्याच्या वातावरणाशी कशी प्रतिक्रिया देते हे निर्धारित करण्यासाठी सरफेस रफनेस खूप महत्त्वाची भूमिका बजावते. एखाद्या प्रोडक्टचे फिनिश त्याच्या कंपोनंटची कार्यक्षमता दर्शविते. तसेच रफनेसचे लेवल हे प्रोडक्टच्या इफेक्टिव्हनेसवर परिणाम करू शकते. इंजिनियर्स आणि मॅन्युफॅक्चरर्सनी नेहमी सरफेस फिनिश हे मेंटेन करणे आवश्यक आहे, कारण कन्सिस्टंट प्रोसेस आणि रिलायबल प्रोडक्ट्स तयार करण्यास हे मदत करते. ॲडव्हान्टेजेस ऑफ सरफेस फिनिश. सरफेस फिनिश हे सरफेसचे डिफेक्ट्स दूर करते आणि सरफेस फिनिश हे फ्रिक्शनचे इफेक्ट्स कमी करते आणि तसेच प्रोडक्टची स्ट्रेंथ वाढविते. इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर सरफेस फिनिश कसे दाखविले जाते हे इथं आपण ड्रॉइंगवर बघत असाल. इथे तुम्ही बघत असाल सरफेस रफनेस हे सिंगल ट्रायंगलने दाखवलेले आहे. काही ठिकाणी सरफेस रफनेस हे ग्रेडमध्ये दाखवलेले आहे N6 आणि N7. काही ठिकाणी सरफेस रफनेस हे RZ व्हॅल्यूमध्ये दाखवलेले आहे. तसेच इथं उजव्या साईडला तुम्ही ड्रॉइंगवर बघत असाल की सरफेस रफनेस हे RA व्हॅल्यूमध्ये इंडिकेट केलेले आहे. ह्याप्रमाणे सरफेस फिनिश हे ड्रॉइंगवर दाखवले जातात. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. टॉलरन्स स्टॅकअप ॲनालिसिस. टॉलरन्स स्टॅकअप ॲनालिसिस म्हणजे काय? टॉलरन्स स्टॅकअप हे एक प्रोसेस आहे ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या अगोदर टॉलरन्स हे एकत्रितपणे जोडले जाते, जेणेकरून त्याचा पार्टच्या उत्पादनावर होणारे इफेक्ट समजावे. त्याची गरज का आहे? स्टॅकअप ॲनालिसिस याचे पर्पज हे पार्ट किंवा असेंब्लीमधील जे डायमेन्शन्स आहे त्यामधील डायमेन्शन रिलेशनशिप इस्टॅब्लिश करण्यास मदत करते, जेणेकरून त्याचा परिणाम पार्ट असेंब्ली करताना होणार नाही. त्याचे बेनिफिट्स काय आहेत? जर आपण स्टॅकअप ॲनालिसिसचा वापर केला तर नवीन आणि एक्झिस्टिंग डिझाईनमधील पार्ट्स आणि असेंब्लीचे टॉलरन्सेस हे ऑप्टिमाइज करता येतात. तसेच मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कॅपेबिलिटीसह त्याचे ॲक्युरसी, प्रिसिजन आणि कॉस्ट याचे बॅलन्ससुद्धा राखता येते. तसेच फायनल असेंब्लीचे कंडिशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पार्टचे टॉलरन्सेस हे निश्चित करता येते. आणि जर एखाद्या पार्टच्या टॉलरन्सची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर त्याचे परिणाम असेंब्ली फंक्शनवर काय होईल हे सुद्धा निश्चित करता येते. टॉलरन्स स्टॅकअप ॲनालिसिसचे 2 प्रकार आहेत. त्यातील पहिला आहे वर्स्ट केस ॲनालिसिस आणि दुसरा आहे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. यामधील आपण वर्स्ट केस ॲनालिसिस हे आज बघणार आहोत. आपण आता एक एक्झाम्पल बघत असाल. इथे एक ड्रॉइंग आहे. या ड्रॉइंगवर काही डायमेन्शन्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये एक डायमेन्शन मिसिंग आहे. मिसिंग डिस्टन्स आपल्याला डायमेन्शन आणि टॉलरन्सेस फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट सिलेक्ट द डिस्टन्स और गॅप whose व्हेरिएशन इज टू बी डिटरमाइंड. प्रथम आपल्याला ज्याचे डिस्टन्स हे फाइंड आउट करायचं आहे ते सिलेक्ट करा. लेबल वन एंड ऑफ द डिस्टन्स ॲज अ A अँड द अदर एंड ॲज अ B. ज्याचे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याचे एका एंडला A असे नाव द्या तर दुसऱ्या एंडला B असे नाव द्या. आता आपल्याला सर्व डायमेन्शनचे डिरेक्शन ठरवायचे आहे, मग ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. तसेच त्या सर्व डायमेन्शन्सना प्लस आणि मायनस हे सिम्बल द्यायचे आहे. ह्यामध्ये डायमेन्शन्सला जे लेबलिंग करायचं आहे प्लस किंवा मायनस हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने होते. म्हणजे स्टार्ट पॉईंट हे A आहे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून त्याचा एंड हे पॉईंट B ला होईल. ह्यामध्ये जे डायमेन्शन हे राईटपासून लेफ्टला जातील ते मायनस असतील, तसेच जे डायमेन्शन लेफ्टपासून राईटला जातील ते सर्व डायमेन्शन प्लस असतील.
फॉर एक्झाम्पल आता इथं डायमेन्शन हे 17 mm आहे. ह्याचं स्टार्टिंग पॉईंट हे ए आहे, म्हणजे हे राईट साईड फेस आहे आणि ते लेफ्ट साईडला जाणार आहे, म्हणजे हे जे 17 डायमेन्शन आहे त्याचे सिम्बल मायनस झाले. त्यानंतर डायमेन्शन 57 हे लेफ्टपासून राईटकडे जात आहे, त्यामुळे ह्याचं डायमेन्शन हे प्लस आहे. त्यानंतर डायमेन्शन 18 हे राईटपासून लेफ्टकडे जात आहे, त्यामुळे ह्याचे सिम्बल मायनस आहे. आणि 11 हे सुद्धा राईटपासून लेफ्टकडे जात आहे, त्यामुळे ह्याचे सिम्बलसुद्धा मायनस आहे. कन्वर्ट ऑल डायमेन्शन्स अँड टॉलरन्सेस टू इक्वल बायलॅटरल फॉर्मॅट. सर्व डायमेन्शन्स आणि टॉलरन्सेस हे इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे आहे. आता आपल्या ह्या ड्रॉइंगवर बघत असाल डायमेन्शन्स, त्याचे टॉलरन्सेस हे युनिलॅटरल टॉलरन्सेस आहे. काही ठिकाणी बायलॅटरल टॉलरन्स दिले आहे, काही ठिकाणी लिमिट डायमेन्शन्स दिलेले आहेत. हे सर्व आपल्याला इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ते सर्व इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केल्यावर हे असे असेल. डायमेन्शन 17 त्याचे टॉलरन्स -1, म्हणजे मिनिमम डायमेन्शन 16 झाले आणि मॅक्सिमम डायमेन्शन 17 झाले. त्याचे मीन हे 16.5 येईल आणि त्याचं टॉलरन्स ±0.5 असेल. तसेच डायमेन्शन 57 टॉलरन्स प्लस आणि -2 आहे, म्हणजे त्याचे मिनिमम डायमेन्शन 55 झाले आणि मॅक्सिमम डायमेन्शन हे 58 mm झाले. त्याचे मीन काढल्यास ते 56.5ला ±1.5 असेल. तसेच डायमेन्शन 17 आणि 18 असे दिलेले आहे, त्याचे मीन हे 17.5 असेल आणि टॉलरन्स ±0.5 असेल. आणि तसेच डायमेन्शन हे 11 त्याचे टॉलरन्स ±1 हे ऑलरेडी इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्येच दिलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व डायमेन्शन्स आणि टॉलरन्सेस हे इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे आहे. ऑल डायमेन्शन्स अँड टॉलरन्सेस आर एंटर्ड इनटू द चार्ट अँड टोटल फॉर रिपोर्टिंग पर्पज. आपल्याला सर्व डायमेन्शन्स आणि टॉलरन्सेस हे या चार्टमध्ये एंट्री करायचे आहेत आणि त्यानंतर त्या सर्वांचे टोटल करायचे आहे. प्लेस each positive dimensions value in the positive column on separate line. ह्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह डायमेन्शन्स हे पॉझिटिव्ह कॉलममध्ये एंट्री करायचे आहे आणि प्रत्येक डायमेन्शन हे वेगवेगळ्या रोमध्ये एंटर करायचं आहे. प्लेस each negative dimension value in the negative column on separate line. त्यानंतर आपल्याला सर्व निगेटिव्ह जे डायमेन्शन्स आहेत ते निगेटिव्ह कॉलममध्ये एंट्री करायचे आहे. त्यानंतर सर्व डायमेन्शनचे जे टॉलरन्सेस आहेत हे टॉलरन्सच्या कॉलममध्ये एंट्री करायचे आहेत. त्यानंतर पॉझिटिव्ह डायमेन्शन्स, निगेटिव्ह डायमेन्शन आणि ते सर्व जे आणि त्याचे जे टॉलरन्सेस आहेत त्या सर्वाचे टोटल हे टेबलच्या बॉटममध्ये एंट्री करायचे आहे, जसे इथे दाखवलेले आहे. सबस्ट्रॅक्ट द निगेटिव्ह टोटल फ्रॉम द पॉझिटिव्ह टोटल. दिस गिव्स द नॉमिनल डायमेन्शन ऑर डिस्टन्स. निगेटिव्ह टोटल हे पॉझिटिव्ह टोटलमधून मायनस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे डायमेन्शन मिळणार आहे ते नॉमिनल डायमेन्शन किंवा डिस्टन्स असेल. फॉर एक्झाम्पल आपले जे पॉझिटिव्ह टोटल आहे हे 56.5 आहे, निगेटिव्ह टोटल हे 45 mm आहे. 56.5 मधून 45 मायनस केल्यावर जे आपल्याला डायमेन्शन मिळेल ते नॉमिनल डिस्टन्स किंवा नॉमिनल डायमेन्शन असेल, ते आहे 11.5 आणि ह्याचे टॉलरन्स हे ±3.5 असेल. म्हणजेच आपले मॅक्सिमम डिस्टन्स हे 15 mm असेल आणि मिनिमम डिस्टन्स हे 8 mm असेल. याप्रमाणे आपण वर्स्ट केस ॲनालिसिसचा वापर करून जे मिसिंग डिस्टन्स किंवा गॅप आहे त्याचे डायमेन्शन आणि टॉलरन्सेससुद्धा फाइंड आउट करू शकतो. यामध्ये जे आपलं गॅप होतं किंवा मिसिंग डायमेन्शन होतं ते डायमेन्शन आहे 11.5 ±3.5 टॉलरन्स, म्हणजे मिनिमम डिस्टन्स हे 8 mm आहे आणि मॅक्सिमम डिस्टन्स हे 15 mm आहे. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. टॉलरन्स स्टॅकअप स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. टॉलरन्स स्टॅकअप ॲनालिसिसचे 2 प्रकार आहेत. त्यातील पहिला आहे वर्स्ट केस ॲनालिसिस आणि दुसरा आहे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. यामधील आज आपण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस बघणार आहोत.
आपण आता एक एक्झाम्पल बघत असाल. इथे एक ड्रॉइंग आहे. या ड्रॉइंगवर काही डायमेन्शन्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये एक डायमेन्शन मिसिंग आहे. मिसिंग डिस्टन्स आपल्याला डायमेन्शन आणि टॉलरन्सेस फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट सिलेक्ट द डिस्टन्स और गॅप whose व्हेरिएशन इज टू बी डिटरमाइंड. प्रथम आपल्याला ज्याचे डिस्टन्स हे फाइंड आउट करायचं आहे ते सिलेक्ट करा. लेबल वन एंड ऑफ द डिस्टन्स ॲज अ ए अँड द अदर एंड ॲज अ बी. ज्याचे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याचे एका एंडला ए असे नाव द्या तर दुसऱ्या एंडला बी असे नाव द्या. आता आपल्याला सर्व डायमेन्शनचे डिरेक्शन ठरवायचे आहे. मग ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. तसेच त्या सर्व डायमेन्शन्सना प्लस आणि मायनस हे सिम्बल द्यायचे आहे. ह्यामध्ये डायमेन्शन्सला जे लेबलिंग करायचं आहे प्लस किंवा मायनस हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने होते. म्हणजे स्टार्ट पॉईंट हे ए आहे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून त्याचा एंड हे पॉईंट बीला होईल. ह्यामध्ये जे डायमेन्शन हे राईटपासून लेफ्टला जातील ते मायनस असतील. तसेच जे डायमेन्शन लेफ्टपासून राईटला जातील ते सर्व डायमेन्शन प्लस असतील. फॉर एक्झाम्पल आता इथं डायमेन्शन हे 17 mm आहे. ह्याचं स्टार्टिंग पॉईंट हे ए आहे म्हणजे हे राईट साईड फेस आहे आणि ते लेफ्ट साईडला जाणार आहे. म्हणजे हे जे 17 डायमेन्शन आहे ह्याचे सिम्बल मायनस झाले. त्यानंतर डायमेन्शन 57 हे लेफ्टपासून राईटकडे जात आहे त्यामुळे ह्याचे डायमेन्शन हे प्लस आहे. त्यानंतर डायमेन्शन 18 हे राईटपासून लेफ्टकडे जात आहे त्यामुळे ह्याचे सिम्बल मायनस आहे. आणि 11 हे सुद्धा राईटपासून लेफ्टकडे जात आहे त्यामुळे ह्याचे सिम्बलसुद्धा मायनस आहे. कन्वर्ट ऑल डायमेन्शन्स अँड टॉलरन्सेस टू इक्वल बायलॅटरल फॉर्मॅट. सर्व डायमेन्शन्स आणि टॉलरन्सेस हे इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता आपल्या ह्या ड्रॉइंगवर बघत असाल डायमेन्शन्स त्याचे टॉलरन्सेस हे युनिलॅटरल टॉलरन्सेस आहे. काही ठिकाणी बायलॅटरल टॉलरन्स दिले आहे, काही ठिकाणी लिमिट डायमेन्शन्स दिलेले आहेत. हे सर्व आपल्याला इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ते सर्व इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केल्यावर हे असे असेल. डायमेन्शन 17 त्याचे टॉलरन्स -1 म्हणजे मिनिमम डायमेन्शन 16 झाले आणि मॅक्सिमम डायमेन्शन 17 झाले. त्याचे मीन हे 16.5 येईल आणि त्याचे टॉलरन्स ±0.5 असेल. तसेच डायमेन्शन 57 टॉलरन्स प्लस आणि -2 आहे म्हणजे ह्याचे मिनिमम डायमेन्शन 55 झाले आणि मॅक्सिमम डायमेन्शन हे 58 mm झाले. त्याचे मीन काढल्यास ते 56.5ला ±1.5 असेल. तसेच डायमेन्शन 17 आणि 18 असे दिलेले आहे. त्याचे मीन हे 17.5 असेल आणि टॉलरन्स ±0.5 असेल. आणि तसेच डायमेन्शन हे 11 त्याचे टॉलरन्स ±1 हे ऑलरेडी इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्येच दिलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व डायमेन्शन्स आणि टॉलरन्सेस हे इक्वल बायलॅटरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे आहे. ऑल डायमेन्शन्स अँड टॉलरन्सेस आर एंटर्ड इनटू द चार्ट अँड टोटल फॉर रिपोर्टिंग पर्पज. आपल्याला सर्व डायमेन्शन्स आणि टॉलरन्सेस हे या चार्टमध्ये एंट्री करायचे आहेत आणि त्यानंतर त्या सर्वांचे टोटल करायचे आहे. प्लेस each positive dimensions value in the positive column on separate line. ह्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह डायमेन्शन हे पॉझिटिव्ह कॉलममध्ये एंट्री करायचे आहे आणि प्रत्येक डायमेन्शन हे वेगवेगळ्या रोमध्ये एंटर करायचं आहे. प्लेस each negative dimension value in the negative column on separate line. त्यानंतर आपल्याला सर्व निगेटिव्ह जे डायमेन्शन्स आहेत ते निगेटिव्ह कॉलममध्ये एंट्री करायचे आहे. त्यानंतर सर्व डायमेन्शनचे जे टॉलरन्सेस आहेत हे टॉलरन्सच्या कॉलममध्ये एंट्री करायचे आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह डायमेन्शन्स, निगेटिव्ह डायमेन्शन आणि ते सर्व जे आणि त्याचे जे टॉलरन्सेस आहेत त्या सर्वाचे टोटल हे टेबलच्या बॉटममध्ये एंट्री करायचे आहे जसे इथे दाखवलेले आहे. टेक each tolerance value and square it.
टॉलरन्स कॉलममधील प्रत्येक टॉलरन्सला स्क्वेअर करा आणि त्याचे व्हॅल्यू हे स्क्वेअर टॉलरन्सच्या कॉलममध्ये लिहिणे। फॉर एक्झाम्पल टॉलरन्स प्लस मायनस 1.5 त्याला आपण स्क्वेअर केले की त्याचे स्क्वेअर टॉलरन्स व्हॅल्यू असेल प्लस मायनस 2.25। त्यानंतर 0.5 ला स्क्वेअर केले की त्याचे व्हॅल्यू असेल प्लस मायनस 0.25। तसेच त्यानंतर टॉलरन्स प्लस मायनस 1 ला स्क्वेअर केले की त्याचे स्क्वेअर टॉलरन्स हे प्लस मायनस 1 असेल आणि त्याचे टोटल हे प्लस मायनस 3.75 असेल। टेक द स्क्वेअर रूट ऑफ द सम ऑफ स्टॅटिस्टिकल टॉलरन्सेस। स्क्वेअर टॉलरन्स कॉलम मधील जे टोटल टॉलरन्स व्हॅल्यू आहे प्लस मायनस 3.75 याला स्क्वेअर रूट करायचे आहे आणि स्क्वेअर रूट केल्यानंतर त्याचे व्हॅल्यू हे प्लस मायनस 1.94 असेल। म्हणजे आपले टोटल टॉलरन्स व्हॅल्यू हे प्लस मायनस 1.94 असेल। Subtract the negative total from the positive total and this gives the nominal dimension or distance. टोटल पॉझिटिव्ह मधून टोटल निगेटिव्ह हे मायनस करायचे आहे आणि जी व्हॅल्यू मिळेल ते नॉमिनल व्हॅल्यू किंवा नॉमिनल डिस्टन्स असेल। फॉर एक्झाम्पल आपले पॉझिटिव्ह टोटल आहे 56.5 आणि निगेटिव्ह टोटल आहे 45। 56.5 मधून 45 मायनस केले की आपल्याला जे मिळेल नॉमिनल डिस्टन्स किंवा डायमेन्शन ते असेल 11.5 आणि त्याचे टॉलरन्स असेल प्लस मायनस 1.94। म्हणजेच आपले मॅक्सिमम डिस्टन्स हे 13.44 असेल आणि मिनिमम डिस्टन्स हे 9.56 असेल। याप्रमाणे आपण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसचा वापर करून जे मिसिंग डिस्टन्स किंवा गॅप आहे त्याचे डायमेन्शन आणि टॉलरन्स फाइंड आउट करू शकतो। स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसचे डिसएडव्हांटेजेस काय आहेत? जेव्हा स्टॅटिस्टिकल टॉलरन्स स्टॅकअप ॲनालिसिसचा वापर करून पार्ट डिझाइन केले जाते तेव्हा पार्टचे डायमेन्शन हे लिमिटच्या बाहेर जाऊ शकते आणि रिजेक्ट होऊ शकते। रिजेक्ट झालेले पार्ट्स हे पार्टच्या मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटीवर अवलंबून असते। स्टॅटिस्टिकल टॉलरन्स स्टॅकअप ॲनालिसिस हे पार्ट असेंब्लीसाठी 100% हमी देत नाही। मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। वनटेक फंडामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत GD&T म्हणजे काय आणि त्याचे इतिहास। GD&T म्हणजे काय? GD&T म्हणजे जॉमेट्रिक डायमेन्शनिंग अँड टॉलरन्सिंग। जॉमेट्रिक डायमेन्शनिंग अँड टॉलरन्सिंग हे नियम आणि GD&Tचे सिंबल याचे संच आहे आणि याचा वापर ड्रॉइंगवर केला जातो। GD&Tचा वापर एखाद्या डिझाईनचे इंटेन्शन कम्युनिकेट करण्यासाठी आणि तसेच पार्टच्या फंक्शनवर फोकस करण्यासाठी केला जातो। GD&T वापरल्याने आपल्याला एखाद्या पार्टचे ॲक्युरेट डिझाइन मिळते। तसेच ज्या डिझाईनचे फीचर्सचे इम्पॉर्टन्स कमी असते तेथे जास्त टॉलरन्स वापरण्यास मिळते आणि तसेच मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सुद्धा सेव्ह करते। GD&T हे ASME आणि ISO या ऑर्गनायझेशन्सने डेव्हलप केलेले आहे। ASME Y14.5M आणि ISO 1101 हे दोन्ही GD&Tचे स्टँडर्ड्स आहेत। GD&Tचा शोध कोणी लावलाय? मिस्टर स्टॅनली पार्कर याने GD&Tचा शोध लावला। 1938 मध्ये मिस्टर स्टॅनली पार्कर यांनी ट्रू पोझिशन ही कन्सेप्ट डेव्हलप केली आणि त्याचा उल्लेख आज सुद्धा केला जातो। नंतर 1956 मध्ये त्यांनी ड्रॉइंग्स अँड डायमेन्शन्स नावाचे पुस्तक प्रकाशित केले आणि याचा वापर आज सुद्धा केला जातो। हिस्ट्री ऑफ GD&T। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी युनायटेड स्टेट्सने युद्धासाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टचे मॅन्युफॅक्चरिंग चालू केले आणि त्यांनी ते पार्ट्स परदेशात पाठवले। बनवलेले पार्ट्स हे स्पेसिफिकेशन प्रमाणे होते, परंतु
बरेचसे पार्ट हे असेंब्लीसाठी योग्य नव्हते. नंतर मिलिटरीच्या लक्षात आले की बनवलेले पार्ट्स हे प्रॉपरली फिट होत नाही, तसेच फंक्शन्सला सुद्धा त्याचा परिणाम होतोय आणि ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याचा परिणाम मानवी जीवावर सुद्धा होतोय. युद्धानंतर एक कमिटी नेमली गेली. त्या कमिटीमध्ये गव्हर्नमेंट, इंडस्ट्री आणि एज्युकेशन सेक्टरमधील प्रतिनिधी होते. त्यांना आपला बराचसा वेळ आणि मेहनत त्या डिफेक्टिव्ह पार्ट्सच्या प्रॉब्लेमवर फाइंड आउट करण्यासाठी खर्च केला. या कमिटीला तयार केलेले पार्ट प्रत्येक वेळी व्यवस्थित फिट होतील आणि तसेच त्याचे फंक्शन सुद्धा प्रॉपरली होतील याचा शोध घेणे हे कमिटीला गरजेचे होते. याचाच परिणाम म्हणून GD&Tचा विकास झाला. त्यानंतर ASME या ऑर्गनायझेशनने GD&Tसाठी Y14.5M या नावाने स्टँडर्ड डेव्हलप केले आणि त्याचा वापर आजही केला जातो. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्ट्रेटनेस, फ्लॅटनेस, सर्क्युलरिटी आणि सिलेंड्रिसिटी हे सर्व फॉर्म कॅटेगरीमध्ये येतात. लाईन प्रोफाईल, वन टेक फंडामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत GD&Tचे सिम्बल्स. GD&T is a system of symbols used on engineering drawings to communicate information from the designer to the manufacturer through engineering drawings. GD&T हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग्सवरील सिम्बल्स आहेत आणि याचा वापर डिझायनर कडून मॅन्युफॅक्चररला एखादे प्रोडक्टची माहिती देण्यासाठी केला जातो. According to the ASME, there are 5 types of categories and 14 types of characteristics of GD&T symbols. तर ते 5 प्रकारचे कॅटेगरी कुठले आहेत ते आता आपण बघणार आहोत. पहिला आहे फॉर्म कंट्रोल, दुसरा आहे प्रोफाईल कंट्रोल, तिसरा आहे ओरिएंटेशन कंट्रोल, चौथा आहे लोकेशन कंट्रोल आणि पाचवा आहे तो रनआउट कंट्रोल. आणि 14 प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहेत ते आता आपण बघणार आहोत. स्ट्रेटनेस, फ्लॅटनेस, सर्क्युलरिटी, सिलेंड्रिसिटी, लाइन प्रोफाइल, सरफेस प्रोफाइल, एंगुलरिटी, परपेंडिकुलरिटी, पैरेललिज्म, पोजीशन, कॉन्सेंट्रिसिटी, सिमेट्री, सर्क्युलर रनआउट, टोटल रनआउट हे आहेत 14 प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स. स्ट्रेटनेस, फ्लॅटनेस, सर्क्युलरिटी आणि सिलेंड्रिसिटी हे सर्व फॉर्म कॅटेगरीमध्ये येतात. लाइन प्रोफाइल, सरफेस प्रोफाइल हे प्रोफाइल कॅटेगरीमध्ये येतात. एंगुलरिटी, पॅरेललिझम, परपेंडिक्युलरिटी हे सर्व ओरिएंटेशन कंट्रोलमध्ये येतात. हे सर्व ओरिएंटेशन कॅटेगरीमध्ये येतात. पोझिशन, कॉन्सेंट्रिसिटी आणि सिमेट्री हे सर्व लोकेशन कॅटेगरीमध्ये येतात. सर्क्युलर रनआउट आणि टोटल रनआउट हे रनआउट कॅटेगरीमध्ये येतात. तर आता आपण एकदा GD&T चार्ट बघणार आहोत. स्ट्रेटनेस, फ्लॅटनेस, सर्क्युलरिटी आणि सिलेंड्रिसिटी हे इंडिव्हिज्युअल फीचर्ससाठी वापरले जातात. इंडिव्हिज्युअल फीचर म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल फीचर हे एखाद्या पार्टवरील स्पेसिफिक जॉमेट्रिक एलिमेंट आहे. इंडिव्हिज्युअल फीचर हे एखाद्या पार्टवरील स्पेसिफिक जॉमेट्रिक एलिमेंट आहे आणि हे पूर्णपणे इंडिव्हिज्युअल असते, कुठल्याही एलिमेंट किंवा फीचरवर डिपेंड नसते. एक्झाम्पल सरफेस, सिलेंडर, होल हे आहेत. एंगुलरिटी, परपेंडिक्युलरिटी, पॅरेललिझम, पोझिशन, कॉन्सेंट्रिसिटी, सिमेट्री, सर्क्युलर रनआउट आणि टोटल रनआउट हे रिलेटेड फीचर्ससाठी वापरले जातात. रिलेटेड फीचर्समध्ये एखादे पार्टवरील फीचर किंवा एलिमेंट हे दुसऱ्या फीचर किंवा
रिलेटेड फीचर्स ह्यामध्ये एखादे पार्टवरील फीचर किंवा एलिमेंट हे दुसऱ्या फीचर किंवा एलिमेंटवर डिपेंड असतात, म्हणजे हे इंडिपेंडेंट नसतात. रिलेटेड फीचर म्हणजे काय? रिलेटेड फीचरमध्ये रिलेटेड फीचर्स म्हणजे काय? रिलेटेड फीचर्समध्ये एखाद्या पार्टवरील फीचर किंवा एलिमेंट हे दुसऱ्या फीचर किंवा एलिमेंटवर डिपेंड असतात आणि यासाठी डेटम गरजेचे आहे. आणि ओरिएंटेशन, लोकेशन आणि रेट रनआउट कॅटेगरी यासाठी स्ट्रेटनेस, फ्लॅटनेस, सर्क्युलरिटी आणि सिलेंड्रिसिटी याला डेटमची रिक्वायरमेंट नसते. ओरिएंटेशन, लोकेशन आणि रनआउट कॅटेगरी याला डेटमची रिक्वायरमेंट असते. लाईन प्रोफाईल आणि सरफेस प्रोफाईल हे इंडिव्हिज्युअल किंवा रिलेटेड फीचरसाठी वापरले जाते आणि यामध्ये डेटम हे ऑप्शनल असतात. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. वन टेक फंडामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत फीचर कंट्रोल फ्रेम हे कसं रीड करायचं. फीचर कंट्रोल फ्रेम हे इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर GD&T मध्ये वापरले जाणारे ग्राफिकल सिम्बल आहे. याचा वापर एखाद्या फीचरचे व्हेरिएशन किंवा टॉलरन्स काय आहे हे स्पेसिफाय करण्यासाठी केला जातो. तसेच फीचर कंट्रोल फ्रेम हे एखाद्या पार्टचे फिटमेंट, फंक्शन तसेच इंटरचेंजेबिलिटी कसे कंट्रोल करायचे ते कम्युनिकेट करते. फीचर कंट्रोल फ्रेममध्ये या खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिला आहे GD&T सिम्बल. यामध्ये स्ट्रेटनेस, फ्लॅटनेस, सिलेंड्रिसिटी या सिम्बल्स दाखवले जातात. टॉलरन्स झोन यामध्ये डायमीटर सिम्बल आणि स्टेटेड टॉलरन्स दाखवले जाते. टॉलरन्स झोन मॉडिफायर यामध्ये मॅक्सिमम मटेरियल कंडिशन, लिस्ट मटेरियल कंडिशन किंवा प्रोजेक्टेड टॉलरन्स झोन हे दाखवले जाते. आणि डेटम रेफरन्सेस, मग ते प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल. तर आता आपण फीचर कंट्रोल फ्रेम हे डिटेलमध्ये समजून घेऊया. लीडर ॲरो कुठल्या फीचरला कंट्रोल करायचे आहे हे लीडर ॲरोने दाखवले जाते. जॉमेट्रिक कॅरेक्टरिस्टिक सिम्बल यामध्ये एखाद्या फीचरवर लागू केलेले जॉमेट्रिक सिम्बल हे दर्शविते. डायमीटर कंट्रोल, जर जॉमेट्रिक कंट्रोलला डायमेट्रिकल टॉलरन्स असेल तर ते डायमीटर सिम्बलने दर्शविले जाते आणि ते डायमीटर सिम्बल टॉलरन्स व्हॅल्यूच्या समोर दाखविले जाते. टॉलरन्स हे न्यूमरिकल व्हॅल्यू आहे जे टॉलरन्स झोन डिफाईन करते. मॉडिफायर हे ऑप्शनल आहे जे फंक्शननुसार फीचर कंट्रोल फ्रेमवर दाखविले जाते आणि याचे इफेक्ट टॉलरन्सिंगवर होते. डेटम रेफरन्स यामध्ये 3 डेटम आहेत. पहिला आहे प्रायमरी, दुसरा आहे सेकंडरी आणि तिसरा आहे टर्शरी. याचा वापर ज्या सरफेसपासून किंवा ज्या पॉईंटपासून एखाद्या फीचरचे टॉलरन्स मेजर करायचे आहे ती सरफेस म्हणजे किंवा ते पॉईंट म्हणजे डेटम. हाऊ टू रीड फीचर कंट्रोल फ्रेम. आता इथं एक फीचर कंट्रोल फ्रेम आहे. हे कसे रीड करायचे ते आता आपण बघणार आहोत.
The position of feature must be within 10 micron diametrical tolerance zone at maximum material condition relative to datum A, B and C. आता आपण दुसरे एक्झाम्पल बघूया. The concentricity of feature must be within 20 micron tolerance zone relative to datum A. आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया फीचर कंट्रोल फ्रेम कसे रीड करायचे. The perpendicular of feature must be within 3 micron diametrical tolerance zone at maximum material condition relative to datum A. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. वन टेक फंडामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ऑइल स्टोरेज टँक किंवा वॉटर स्टोरेज टँकची कॅपॅसिटी कसे काढायचे, म्हणजे बॅरलमध्ये किंवा टँकमध्ये किती लिटर ऑइल किंवा पाणी स्टोरेज होते याची आपण माहिती घेणार आहोत. तसेच घरावर किती लिटरचे वॉटर स्टोरेज टँक लागेल आणि ते कसे कॅल्क्युलेट करायचे ते आज आपण बघणार आहोत. समजा टँक हे वर्टिकल सिलेंड्रिकल असेल तर त्याचे फॉर्म्युला आहे π/4 × d² × h आणि त्या टँकमध्ये काही ऑइल किंवा वॉटर स्टोरेज असेल तर त्याचे व्हॉल्यूम काढायचे असेल तर त्याचे फॉर्म्युला आहे π/4 × d² × f. आपण जे सर्व काही कॅल्क्युलेशन करणार आहोत त्याचे आउटपुट हे क्युबिक मिलीमीटर मध्ये येणार आहे. ते जर आपल्याला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याचे फॉर्म्युला आहे 1 cubic millimeter is equal to 1 × 10⁻⁻⁶. यामध्ये पाय ची व्हॅल्यू हे 3.14 आहे. d म्हणजे डायमीटर ऑफ टँक, h म्हणजे हाईट ऑफ टँक आणि f म्हणजे लेंथ ऑफ फिल्ड टँक. तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा टँकचे डायमीटर हे 914.4 mm आहे, हाईट 1524 mm आहे आणि f हे 762 mm आहे. सर्वप्रथम आपण टँकची कॅपॅसिटी काढूया. त्याचे फॉर्म्युला आहे π/4 × d² × h. आपण यामध्ये डायमीटर आणि हाईटची व्हॅल्यू पुटअप केले तर आपल्याला जे काही आउटपुट मिळणार आहे ते क्युबिक मिलीमीटर मध्ये असणार आहे. त्यालाच 1 × 10⁻⁶ केलं की आपल्याला टँकची कॅपॅसिटी मिळेल, ती आहे 1000 लिटर. तसेच त्याप्रमाणे आपण या टँक मध्ये जे ऑइल किंवा वॉटर भरलेले आहे त्याचे व्हॉल्यूम काढायचे असेल तर त्याचे फॉर्म्युला आहे π/4 × d² × f. या फॉर्म्युल्यामध्ये आपण d आणि f ची व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला जे व्हॉल्यूम मिळणार आहे ते आहे 500 लिटर. जर टँक हे रेक्टँग्युलर असेल तर त्याचे फॉर्म्युला आहे L × W × h आणि त्यामध्ये काही ऑइल किंवा वॉटर स्टोरेज असेल त्याचे व्हॉल्यूम काढायचे असेल तर त्याचे फॉर्म्युला आहे L × W × f. यामध्ये L म्हणजे लेंथ ऑफ टँक आहे, W म्हणजे विड्थ ऑफ टँक आहे, h म्हणजे हाईट ऑफ टँक आहे आणि f म्हणजे हाईट ऑफ फिल्ड टँक आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा टँकचे विड्थ हे 609.6 mm असेल, लेंथ 1524 mm आहे, हाईट 1219.2 mm आहे आणि f हे 457.2 mm आहे. सर्वप्रथम आपण टँकची कॅपॅसिटी काढूया. त्याचे फॉर्म्युला आहे लेंथ × विड्थ × हाईट. आपण L, W आणि h ची व्हॅल्यू पुटअप केले की आपल्याला टँक कॅपॅसिटी मिळेल, ती आहे 1132 लिटर. तसेच या टँक मध्ये काही ऑइल किंवा वॉटर स्टोरेज असेल त्याचे व्हॉल्यूम काढायचे असेल तर त्याचे फॉर्म्युला आहे लेंथ × W × f आणि L, W, f ची व्हॅल्यू आपण पुटअप केले की आपल्याला ह्याचे व्हॉल्यूम मिळेल, ते आहे 424.75 लिटर. तसेच याप्रमाणे आपण वेगवेगळ्या शेप असलेल्या टँकचे सुद्धा कॅपॅसिटी काढू शकतो. त्याचे फॉर्म्युला इथे दिलेले आहे. हे फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही टँकची कॅपॅसिटी काढू शकता. तसेच एक्सेल शीटचा वापर करून आणि
फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही टँक कॅपॅसिटी कसे काढायचे ह्याचे कॅल्क्युलेटर सुद्धा तयार करू शकता। जर तुम्हाला 1000 लिटरची टँक लागत असेल तर त्या टँकची साईज काय असेल ते आता आपण इथं बघूया। जर आपल्याला 1000 लिटरची टँक हवी असेल तर त्याचे डायमीटर असेल 914 mm आणि हाईट असेल 1524 mm। समजा आपल्याला 4500 लिटरची टाकी हवी असेल तर त्याचे साईज काय असेल ते आता आपण इथं बघूया। जर तुम्हाला 4500 लिटरची टँक हवी असेल तर त्या टँकचे डायमीटर असेल 1371 mm आणि हाईट असेल 3048 mm। याप्रमाणे तुम्ही एक्सेल शीटचा वापर करून टँक कॅपॅसिटी कसे काढायचे ह्याचे कॅल्क्युलेटर सुद्धा तयार करू शकता। मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।